नमस्कार, मी सुवर्ण जोशी. प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती मिळते. कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवून राज्याची पुढील वाटचाल सुरक्षितपणे सुरू ठेवण्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकेल. तसंच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि भाजप करत असलेल्या आरोपांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक आपण माहिती घेणार आहोत. उदय, उद्या सह्याद्री अतिथीगृहावर ही जी बैठक होणार आहे किती वाजताच्या दरम्यान होईल आणि काय मूळ उद्देश या बैठकीचा? सह्याद्री अतिथीगृहावरती उद्या दुपारी 12:30च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे ते तात्काळ भरून काढण्यासाठी त्यांना मोठी नुकसान भरपाई आणि तात्काळ पंचनामे करून त्यांना अधिकाधिक मदत कशी मिळवता येईल या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा जी आहे ती होणार आहे. आणि या महत्त्वाच्या चर्चेबरोबरच राज्यामध्ये सध्या जे काही राजकारण सुरू आहे, राज्यातली जी काही परिस्थिती आहे, त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणाचा जो काही ससेमिरा लागलेला आहे महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांच्या मागे आणि नेत्यांच्या मागे, त्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य आता अनलॉकच्या दिशेने जात आहे. आता पूर्णपणे अनलॉक करण्याची वेळ आलेली आहे. राज्याची जर आर्थिक अर्थव्यवस्था जी आहे ती जर गतिशील करायची असेल तर 100% अनलॉक राज्य करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून अर्थव्यवहार जे ते पुन्हा एकदा रुळावरती येतील आणि राज्याचं जी काही आर्थिक गती आहे ती पुन्हा वेगाने धावू शकेल. यासाठी महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो, कारण या बैठकीनंतर दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोविड टास्क फोर्सचे जे प्रमुख तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी देखील महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे राज्य पुन्हा एकदा अनलॉक करण्याच्या दृष्टिकोनातून. नक्की. उदय, एक अशी चर्चा समोर येते की जे वारंवार मविया सरकारवर आरोप केले जात आहेत, त्याचबरोबर यंत्रणांचा वापर करून ज्या कारवाया वेगवेगळ्या मंत्र्यांवर केल्या जात आहेत त्यावर सुद्धा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद होऊ शकतो का? अगदी बरोबर आहे. महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांतल्या नेत्यांवरती आणि मंत्र्यांवरती सातत्याने भाजपचे नेते आरोप करतायत, गंभीर आरोप करतायत. त्या दृष्टिकोनातून ईडी असेल, सीबीआय असेल, एनसीबी असेल किंवा इतर यंत्रणा इन्कम टॅक्स असतील, या सगळ्यांचा ससेमिरा जो आहे तो प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या नेत्यांना आणि मंत्र्यांच्या मागे लागलेला आहे. त्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची चर्चा होऊ शकते. मात्र जी काही सूत्रांकडून अधिक माहिती मिळते त्यानुसार अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी आणि त्याचबरोबर एकूणच परतीच्या पावसाने जे काही मोठं नुकसान केलेलं आहे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये, तिथे शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी तात्काळ पोहोचवली जाईल या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा होणार आहे. नक्की. उदय, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. जसं आमचे प्रतिनिधी उदय जाधव सांगतायत की उद्या सह्याद्री अतिथीगृहावर 12:30च्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा होईल आणि शेतकरी केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगाने, त्याला मदतीच्या अनुषंगाने कशी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांनी विविध मुद्द्यांवरून केंद्रावर टीका केली. ईडी आणि सीबीआयचा वापर करून राज्य सरकारला पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचं पवार म्हणाले. तसंच भाजप हे देशावर आलेलं संकट असल्याची टीकाही पवारांनी केली. कधी सीबीआयचा वापर, कधी ईडीचा वापर, कधी नार्कोटिक्सच्या योजनेच्या संबंधीचा वापर, या सगळ्या एजन्सी आज या ठिकाणी सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संकटात आणण्यासाठी केले. अनिल देशमुख गृह खात्याचे मंत्री होते, त्यांचा आरोप झाला. त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि सांगितलं चौकशी करा. ज्यांनी आरोप केला तो वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोप केला, पण त्या आरोपाला आधार नाही दिला आणि त्यानंतर ते गायब झाले, ते कुठेही सापडत नाही. मुंबईसारख्या शहराचा पोलीस कमिशनर गायब होतो असा इतिहास कधी घडलेला नव्हता. माझं स्वच्छ सांगणं आहे, काय तुमची ईडी सीडी सीबीआय काय वापरायची ते वापरा. महाराष्ट्राच्या जनतेनं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार हे या ठिकाणी दिलेलं, तुम्ही किती प्रयत्न केले तर ते सरकार 5 वर्ष काम करणार
आणि 5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीत निर्णय होतात, पण त्या निर्णयाचे परिणाम सुखद करण्याचं काम हे राज्य सरकारांच्यावर असतं. त्या राज्यात जनता असते आणि म्हणून त्या राज्यातल्या जनतेकडे दुर्लक्ष करणं हे सूत्र घेऊन आज भाजपचं सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे. मी तुम्हाला खात्री देतो की आत्ता कदाचित सत्ता त्यांच्या हातात आहे म्हणून ते काही गोष्टी करू शकतील, पण हे काही फार दिवस चालणार नाही. माझी खात्री आहे की इथला कष्टकरी नागरिक, इथला शेतकरी, इथला मध्यम वर्ग, इथला स्त्री वर्ग, इथला सगळा उपेक्षित वर्ग, दलित, आदिवासी, भटके या सगळ्या घटकांनी या सगळ्या कामामध्ये देशावर भाजपच्या मार्फत जे एक संकट आलेलं आहे त्या संकटातून देशाची मुक्तता करायची आहे. ते काम आपल्याला करायचं आहे. नांदेडचे माजी खासदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खदगावकर यांनी भाजपला रामराम केलाय. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी देखील भाजपला रामराम केलाय. लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पक्ष सोडत आहोत असं खदगावकरांनी स्पष्ट केलं. सध्या नांदेडमध्ये देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे. या मतदारसंघात खदगावकर यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. आमच्या आणि अशोकरावमध्ये मतभेद झाले. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आम्हाला आवडलं म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये मी आणि माझ्या मित्रांनी प्रवेश केला होता. आता आम्हाला पुन्हा असं वाटतंय की बा जे काय आता जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे ते बरोबर चाललेलं नाही आणि आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये जातो. भाजपमध्ये त्यांचा जो अनुभव आहे गेल्या 2-4 वर्षाचा, त्या अनुभवातून आपण पाहिलं आहे की भाजपमध्ये प्रचंड प्रमाणात मुस्काटदाबी आहे, कार्यकर्त्याची कदर होत नाही आहे आणि विशेषतः जी मंडळी इतर पक्षातून तिथे गेलेली आहे त्याचा निव्वळ वापर केला जातो, अशा प्रकारची जनरल परिस्थिती आहे. त्यामुळे मी भास्कररावजींचं आणि पोकर्णाजींचं आणि त्यांच्या अन्य सहकारी जे काँग्रेस पक्षात सामील झालेले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि काँग्रेस पक्षामध्ये निश्चितच सर्वांचाच मान सन्मान राखला गेला आहे, त्यांचाही राखला. काश्मीरच्या कुलगाममध्ये 2 बिहारी मजुरांची हत्या करण्यात आली. परराज्यातील नागरिकांना अतिरेक्यांनी टार्गेट केलं. सैन्याच्या विशेष मोहिमेत अनेक अतिरेकी ठार झाले. त्यामुळे सैरभैर झालेल्या अतिरेक्यांनी निष्पाप नागरिकांवर हल्ले सुरू केले. शनिवारी बिहारच्या बांका या भागातील रहिवासी असलेल्या अरविंद कुमार साह याला अतिरेक्यांनी ईदगाहमधील एका उद्यानाबाहेर गोळ्या झाडल्या. त्यात तो जागीच मरण पावला. पुलवामा या जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत अतिरेक्यांनी उत्तर प्रदेशातील सगीर अहमद या सुतारावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेला अहमद नंतर रुग्णालयात मरण पावला. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोर या शहरात या भागात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए तय्यबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याच्यासह 2 अतिरेकी ठार झाले होते. यावर्षीच्या सुरुवातीला 2 पोलिसांच्या हत्येच्या घटनेत खांडेचा सहभाग होता. मागील 10 दिवसांचा सुमारे 15 अतिरेक्यांचा खात्मा बघता त्यामुळे सैरभैर झालेले अतिरेकी निष्पाप नागरिकांच्या आता हत्या करू लागले. मात्र या सगळ्यांना गोळ्या घालू असा इशारा सैन्यानं दिला आहे. आमचे जम्मूचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. रिफत जी, क्या ताज़ा जानकारी? देखिए, जिस तरीके से आपने कहा कि कल ईदगाह एरिया में भी एक किलिंग हुई, वो नॉन लोकल था, लेबरर था बिहारी, और आपने कहा कि पुलवामा में भी एक हत्या कल हुई और वो यूपी से ताल्लुक रखता था, सगीर अहमद, और आज जो है एक अटैक हुआ. ये वनपू एरिया है, कुलगाम और अनंतनाग के डिस्ट्रिक्ट में पड़ता है और ये साउथ कश्मीर का एरिया है. वहां पे मिलिटेंट ने अंधाधुंध फायरिंग की 3 लेबरर्स पे जो उनका ताल्लुक बिहार से था और 2 की मौत ऑन स्पॉट हुई. एक जो है वो गंभीर रूप से घायल हुआ था और उसे हॉस्पिटल पहुंचाया गया और उसके हॉस्पिटल में अभी इलाज हो रहा है. हालांकि पूरे एरिया में जो है कॉर्डन एंड सर्च ऑपरेशन शुरू किया गया, लेकिन इस बीच एक फेक लेटर भी जारी की गई पुलिस के नाम से और ये कहा गया सारे लेबरर्स को या एसएसपीज को ये कहा गया कि सारे बिहार या बाकी जितने भी इलाकों के लेबरर्स हैं तो उनको पुलिस स्टेशन भेजा जाए या आर्मी कैंप में उनको भेजा जाए या सीआरपीएफ के कैंप्स में उनको रखा जाए. तो पुलिस ने कहा कि ये बिल्कुल फेक लेटर है, ऐसा कोई ऑर्डर इशू नहीं हुआ है कि लेबरर्स को ये कहा गया है कि पुलिस स्टेशन में लाया जाए या आर्मी कैंप्स में लाया जाए. इस
लेटर की जो है कोई कंफर्मेशन नहीं हुई, पुलिस ने इसे फेक करार दिया और काफी मीडिया ऑर्गेनाइजेशन ने इस लेटर को या सोशल मीडिया पे सर्कुलेट किया गया। तो ऐसे में जिस तरीके से ये हत्या हुई है एक कंसर्न जरूर है, क्योंकि बिल्कुल। 11 लोगों की हत्या हुई है इस महीने में, एक के बाद एक, जिसमें एक मशहूर केमिस्ट ML बिंद्रू जो कश्मीरी पंडित थे उसकी भी हत्या की गई, कुछ मजदूरों की हत्या की गई। लेकिन रफीक जी, इनोसेंट्स को टारगेट किया जा रहा है, इस बात को कैसे देखा जाएगा? देखिए ये बड़ा एक कंसर्न है कि क्यों ऐसा किया जा रहा है और नॉन लोकल्स को क्यों टारगेट किया जा रहा है, इसके पीछे क्या मकसद है ये कह पाना मुश्किल है। लेकिन 370 और 35A हटाए जाने के बाद काफी जगहों पे ऐसे भी इल्जाम लगे कि शायद बाहर से लोग आएंगे, वो जमीन खरीदेंगे, यहाँ रहेंगे, डेमोग्राफी को चेंज करने की कोशिश की जाएगी। क्या उस सिलसिले में ये सब कुछ हो रहा है, या रिसेंट जो फिर से एनकाउंटर्स का सिलसिला शुरू हुआ और उसमें आपको मालूम है कि पिछले 9 दिनों में 9 एनकाउंटर हुए और 13 मिलिटेंट मारे गए, जिसमें 2 टॉप कमांडर भी शामिल है। क्या उसका एक रिएक्शन है, क्योंकि लगातार एंटी मिलिटेंसी ऑपरेशंस पुलिस, आर्मी और CRPF ने शुरू किए। ये क्या पाना मुश्किल है कि आखिर नॉन लोकल्स को क्यों टारगेट किया जा रहा है, खासतौर से जो मजदूर हैं उनको क्यों टारगेट किया जा रहा है। ये आप पुलिस मामले की इन्व्हेस्टिगेशन कर रही है। जी रिफत जी, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। आमचे जम्मूचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला आपल्या सोबत होते, जे सविस्तर या सगळ्या विषयी आपल्याला सांगत होते। मदतीसाठी हेलिकॉप्टरचा वापर, अन्नाचे पॅकेट्स आणि पाण्याच्या बाटल्या पूरग्रस्तांकरता प्रशासन पाठवतं आहे। ही प्रशासनाची तत्परता बघायला मिळत आहे। केरळमधून ही बातमी आपण बघतो आहोत, मदती संदर्भातली ही बातमी आहे। केरळमधल्या पूरग्रस्तांना नौदलाच्या हेलिकॉप्टर्स मार्फत मदत पुरवली जाते आहे। अन्नपदार्थांची पॅकेट्स पुरवली जात आहेत, पाण्याच्या बॉटल्स पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत। अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक नागरिक संकटात सापडलेले आहेत। संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे, त्यामुळे पूरग्रस्तांना मदत देण्याकरता प्रशासन तत्परतेने कर्तव्य बजावताना दिसत आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे केरळमध्ये आतापर्यंत 21 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। शेकडो नागरिक वेगवेगळ्या भागात अडकून पडलेत, त्यांच्या सुटकेचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। केरळमध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आलाय। अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय। शेकडो घरं कोसळली असून कित्येक वाहनांचं नुकसान झालंय। अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक नागरिक जखमी झालेत। कित्येक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत। नागरिकांच्या सुटकेसाठी लष्कर आणि NDRF कडून प्रयत्न सुरू आहेत। कोट्टायम, कोझिकोड, इडुक्की आणि पथानमथिट्टा या गावांना मोठा फटका बसलाय। दक्षिण आणि मध्य केरळला शनिवारी पावसानं जोरदार तडाखा दिला। कोट्टायम आणि इडुक्की या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या पर्वतीय भागात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये अनेक जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। मीनाचल आणि मणिमाला या नद्या ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। परिणामी 24 तासांसाठी नागरिकांनी घरातच किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबावं असं आवाहन करण्यात आलंय। संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता अधिक वाढून उत्तरेकडच्या जिल्ह्यांना देखील फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातल्या काही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होणार असून काही धरणांचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत। धरण आणि नदीपात्राच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनानं सांगितलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आता प्रशासनानं केलंय। पथनमथिट्टा, कोट्टयम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूर या जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय। नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं असल्यानं सरकारसोबतच देशभरातल्या नागरिकांनी केरळसाठी मदतीचा हात देण्याची आता गरज आहे। असं झाल्यास पूरग्रस्तांना सावरायला नक्कीच मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
प्राईम टाईममध्ये इथे एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्राईम टाईममध्ये बातमी साताऱ्यातून. साताऱ्यामध्ये युवकांच्या संवाद मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले यांची पुन्हा डायलॉगबाजी बघायला मिळाली. साताऱ्याच्या विकासाच्या दृष्टीने युवकांनी मला साथ द्यावी अशी साथ घालताना सातारा एवढा हॅपनिंग करून दाखवतो की पुण्या मुंबईचे लोक साताऱ्यात आले पाहिजेत, फक्त तुमची साथ हवी असं उदयनराजे म्हणाले. उदयनराजे म्हणजे तोंडाच्या वाफा नाहीत, बोला तो बोला असं म्हणत त्यांनी जोरदार डायलॉगबाजी केली. One shot life, live it, king style. कधी रिग्रेट्स नसावे. मग तर म्हणजे मग अजून एक 20-25, तुम्हाला अजून 30-35-40, मला अजून 50 वर्षानंतर मला तेवढा भाव आहे म्हणून सांगतो. I've got that much youth in it. Come on. मित्रांनो ते केलं असतं बरं झालं असतं. In life, do everything with a clear conscience. Do it perfectly. Do it systematically. एक प्रकारचं स्वतःला आनंद मिळतो की आपण हे केलं आणि रिग्रेट्स राहत नाही. तुम्ही काळजी करू नका. ब्रँडिंगचं तर मग सांगितलं ना, बस नादच नाही करायचं. या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाईममध्ये इथे थांबतोय. ताज्या आणि वेगवान घडामोडींकरता काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.